ताप उतरलाय आता, हॉस्पिटलला जायची तयारी करा. वहिनीनो, मी तुमका आधीच सांगितलंय माका हॉस्पिटलला जाऊचं नाही. हा मी थे नाही जाऊचे म्हणजे नाही जाऊचे, माझं ठरलेलं. हा जाणार नाही म्हणजे? मला पोटेंचा फोन आला होता. त्यांनी एका डील बद्दल सांगितलंय. प्लॅन आहे त्यांच्याकडे. एक्स्ट्रा पैसे पण मिळणार आहेत. तुम्हाला नको आहेत का एक्स्ट्रा पैसे? हो, माका पैसे होय हत, पण ती भूता, ती डेड बॉडी, नाही 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 नाही, मी त्या डेड बॉडीच्या रूम मध्ये जाऊचे नाही. मी तुमका आत्ता सांगून ठेवतोय. नको 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 नको, मी माझं हय बरो हा. माका ना त्या पैशांपेक्षा ना माझा जीव प्यारो हा. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तिथे भूत वगैरे काही नव्हतं. तुम्हाला हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यासाठी बयोने प्लॅन केला असणार आहे. आणि तसंही पोटे असेल तुमच्या बरोबर मदतीला. आणि त्या डेड बॉडीच्या रूमच्या इथे तुम्हाला जायला लागणार नाही याची खबरदारी मी घेते. मग तर झालं. पक्क्या? पक्का. बघा, मी त्या डेड बॉडीच्या रूमच्या आसपास पण फिरकूचे नाही. मी आत्ताच सांगून ठेवतोय, नंतर तुम्ही शब्द फिरवशात. मी सांगतेय ना तुम्हाला. हां, मग ठीक आहे, मी जाते हॉस्पिटलला. गो सुमन, माझं डबं भरून तयार ठेव गो. मी जाते हॉस्पिटलात कामात. पैसे मिळतले. दादा, तू एक एक करून पेशंटला आत सोड. बयो, तू जा, सगळ्यांची नावं लिहून घे. ठीक आहे. येवा, तुमचं नाव नोंदवा. येवा या या या. नाव सांगा. या. दादा, तू बोलवलं काय माणसांका? अगं, आम्ही तिघं पण गेलो होतो, पण विशाल सर यांच्याशी बोलल्यानंतर यांना कळलं कॅम्प बद्दल. मग हे विशाल सर काय आहेत? अगं, ते ग्रामपंचायतीकडे गेलेत कॅम्प बद्दल माहिती द्यायला, आणि येताना अजून माणसं पण घेऊन येणार आहेत. अरे पण मग तुम्ही पण त्यांच्या अंगडा जायचा ना. हा, म्हणजे आम्हाला विशाल सर बोलले की तुम्ही या माणसांना घेऊन पुढे जा, मी येतो मागून. बरं, ठीक आहे. चला आता जरा गप्पा झाल्या असतील तर घ्या, नेक्स्ट पेशंटला घ्या. थांबलेत सगळे लाईन मध्ये. हा, तुमचं नाव सांगा. काहीच कळत नाही. इथे तर काहीच दिसत नाहीये, फक्त हीच एक वाट आहे. तो माणूस मला खोटी वाट कशाला सांगेल? मी जाऊन बघतो. जा पटकन. तो डॉक्टर पोचायच्या आत तो रस्ता काटेरी झाडाझुडपांनी बंद करून टाक. डॉक्टर, जिवंत परत आलास तर तुझं नशीब, नाही तर फिरत बस जंगलात दिवसभर. आणि त्या जंगलात काय लागतं ठाव आहे ना? सकवा.
हॅलो हॅलो, हा कोणी आहे का? तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुमचं बीपीचा प्रॉब्लेम काय आता आपण तुम्ही जाऊन चेक करून घ्या बीपी. हा जा वैभव त्यांना घेऊन. अजून कसे नाही इले सर? खूपच उशीर झालो. या बयोला विशालची जास्तच काळजी वाटते. हिला इथून घालून टाकायला ना काहीतरी केलं पाहिजे. मम्मा मम्मा अजून काही करत का नाहीये? आरो दादा अब जरा ह ये ना. हा इंजेक्शन तयार करून बोल. विशाल सर अजून नाही इले. किती वेळ झाला? अगं बयो, ग्रामपंचायत लांब असेल, ते येत असतील, तू काळजी नको करूस. ठीक आहे. आरव जरा हडे. हा आलो मी. मम्माने या बयोला बोलवून घेण्यासाठी अजून काहीच कसं नाही केलं. हो सर, उद्या. हो सर, हो बॉक्स द्या सर. हो अरे देतय रे, जरा दम धर. रमाकांत भाऊजी, अहो बॉक्स द्या ना. काय हात चालवा जरा पटापटा. काय टाइमपास चाललाय तुमचा? अहो काय वहिनीनू, काय टाइमपास करतोय मी? हात दुखतोच माझे. तापात ना मागे उठून आणलात तुम्ही. माझे पाय. घे. हॅलो, हा बोल. अगं काय बोलू मम्मा, तुला एक काम करायला सांगितलं तेवढं सुद्धा केलं नाहीयेस तू. अगं मी प्रयत्न केला तिला परत बोलवण्याचा. कुठे प्रयत्न करतेस मम्मा? इरा, मग मी काय करू आता? तू जर प्रयत्न केला असतास ना तर ती इकडे आलीच नसती. पण आली आहे ना. इरा, नाही नाही, काहीच ऐकून घ्यायचं नाहीये मला. इतर वेळेस तिला त्रास द्यायचा असतो तेव्हा पुढे पुढे करतेस, आणि आता जेव्हा मला तुझी खरंच गरज आहे तेव्हा तू काहीच करत नाहीयेस. इरा, ती तिथे आहे की नाही? मग तिचं काय करायचं हे मी तुला सांगायला हवं का? नको नको, तू नको सांगूस मम्मा. जे करायचंय ना आता ते मलाच करावं लागणार आहे. काहीच करत नाहीस तू. मला आता तुझी गरज आहे आणि तू मला काहीच हेल्प करत नाहीयेस. इरा, मला काय फक्त तेवढंच काम आहे का? मी पण इथे माझ्या कामात बिझी आहे. त्या भिकारड्या बयोचं काय करायचं ना ते तू बघ. ओके ठीक आहे ठीक आहे, तू तुझी कामं कर आणि तू बिझी राहा, ठीक आहे? पण मला हेल्प करू नकोस. बाय. आय हेट यू. हो द्या सर. हो बॉक्स द्या ना सर. अरे काय टाइमपास चाललाय तुमचं? आवरा जरा पटापटा. केवढे बॉक्स राहिलेत? बघता येतो का? थांब. चला लवकर. करतोय हो. ह्या दोन्ही गोळ्या त्या डॉक्टरांकडे दाखवून घ्या. धन्यवाद. हा विशाल सर. हॅलो. हा हा सरस्वती सर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो विशाल सर, माझा आवाज येता काय?
हॅलो हॅलो सर, तुमचा आवाज येत नाही. हॅलो हा हा आता येतोय तुझा आवाज. हॅलो हॅलो. हा सर. अगं सरस्वती, मला कळत नाहीये, मी कुठेतरी अडकलोय. अहो सर, तुम्ही खय आहात? तुम्ही ग्रामपंचायतीत गेलात ना? अगं हो, मी ग्रामपंचायत शोधायलाच गेलो होतो, पण मी अचानक काय रस्ता हरवलोय आणि कुठल्या तरी जंगलात पोहोचलोय. सर हॅलो. हॅलो हॅलो सरस्वती. हॅलो 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 सर. आता वेळ घालून चालायचा नाही. कायो करून चरणखात शोधू कस वया. भयो भयो. विशाल सर. विशाल सर. विशाल सर. ये सांगितलंय ना तेवढंच करायचं. माझ्या समोर टिव टिव करायची नाही. ठेव फोन. विशाल सर. अरे डॉक्टरच्या मागे डॉक्टरीन बाई पण आल्या. मज्जूच्या मागे लैला आली. मग आता या लैलाला त्याच्या मजनूकडे पाठवावं लागणार. पण कसं? जा ते रस्त्यातली दगड आणि झाड झुडपं काढून टाक. आणि तुला तर माहितीये तुला काय करायचं. विशाल सर. हाय तर सगळे घरात खय गेले असतील. विशाल सर. ओ मॅडम. काय दादा, आम्ही ना बहयच गावात मेडिकल कॅम्प लावलाय आणि आमचे ते डॉक्टर विशाल आहेत, ते ग्रामपंचायतीत भेटू गेले. म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतीकडे जायचंय? होय. कसं जायचं? एकदम सोपं आहे बघा. इकडनं असं सरळ निघून जायचं. हा रस्ता दिसतो का नाही? इकडनं असं सरळ गेलं का नाही की तिकडं एक वडा लागल. तो वडा असा पार करायचा. तो वडा पार केला का नाही तिकडं हायच्या हाताला वळायचं. बरं ठीक आहे. धन्यवाद दादा, देवासारखे धावून येतात. मी लय बसा हातात हात घेऊन लैला मजनू. विशाल सर. 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 आता खरी मजा येणार आहे. मला सुनावलं होतं ना तिनं. आता तिला किंमत मोजावी लागेल. आता दादा आता फिरत बसतील जंगलात हातात हात घालून मज्जू संग लैला. आणि त्या वाटेला जंगली जनावर आणि बिबटे असतात. आता कळल त्यांना. त्यांच्या कर्मानं मारणार आहेत ते. माझ्यावर आवाज चढवून बोलते काय? आता कळल.
विशाल सर, विशाल सर, विशाल सर, खा तुम्ही? फोन पण चालत नाही. विशाल सर, इरा चल ना 1 मिनिट. हा तुम्ही बोलते ना. अरे चल नाही, थोडा महत्वाचा आहे. तू चल. तू चल नाही, खूप इम्पॉर्टंट आहे. अगं का आणलंयस मला इकडे? काय चाललंय हे तर? अगं फ्रेंडशिप डे का? इरा हे जीजूंसाठी आणलं आहे ने. आणि एवढाच नाही, संध्याकाळी तिकडे झाडीत एक वेगळा सेटअप करायचा आहे आपल्याला. कसला सेटअप? हीरा, तुझ्या प्रपोज साठीचा सेटअप. संध्याकाळी तिकडे झाडीत मस्त असं LED लाईट लावू, आजूबाजूला मस्त असे फ्लॉवर सजवलेले, मध्ये असा टेबल, त्याच्यावर व्हाईट क्लोथ, असे रेड रोजेस, मस्त मागे असं बॅकग्राऊंडला तुझ्या आवडीचं असं छान असं रोमॅन्टिक गाणं. वाह, शेवटी हिराचा प्रपोज कसा तिच्या स्टाईल मध्ये एकदम भारी झाला पाहिजे. ऑफकोर्स इराचं प्रपोजल आहे. इतकं छान प्रपोजल देणार आहे मी त्याला यावेळेस. आयुष्यभर लक्षात ठेवेल तो. त्याला माहित पडेल की विशालवर इरापेक्षा जास्त प्रेम कोणीच करू शकत नाही. आणि तुला माहितीये, आपण एवढा सगळा केला ना, तो मस्त असं तुझा हात हातात घेईल, असं तुझ्या डोळ्यात बघेल आणि म्हणेन, विल यू डान्स विथ मी? ओके. हा, हे पण हिरा, तो ग्रामपंचायतीत गेला होता ने, अजून आला नाही. आला नाही म्हणजे? अजून नाही आला. मी कॉल लावते. फोन नाही लागत आहे का? इराची, असं पण तुला संध्याकाळी प्रपोज करायचंय, त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे ना. त्या बयोचं काय करायचं? आता तूच बोललेली ना तिला कुठं तरी पाठवणार असं. ते काम नाही झालं. हे बघ, हे सगळं जाऊ दे. आज तुझ्यासाठी इम्पॉर्टंट दिवस आहे, तू फक्त त्याच्यावर फोकस करणे. ओके, इम्पॉर्टंट आहे. विशालला प्रपोज करायचं. ऑल द बेस्ट. थँक्स. फायनली. विशाल सर, विशाल सर, विशाल